ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत कौटुंबिक हिंसाचाराच्या आरोपामुळे चांगलेच अडचणीत सापडले। राऊत यांची सून गिरिजा राऊत यांनी राऊत कुटुंबावर गंभीर आरोप केलेत। त्यांच्या तक्रारीनंतर विनायक राऊत, गितेश राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यानंतर विनायक राऊत यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता। मात्र विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांचा अंतरिम जामीन ठाणे न्यायालयाने फेटाळून लावला। त्यामुळे आता राऊत यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। 23 तारखेला होणाऱ्या सुनावणीपूर्वीच पोलिसांकडून कारवाई होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या व्हिडिओतून पाहूयात की राऊत यांना अटक होऊ शकते का, राऊतांवर ठाण्यातच का दाखल झाला गुन्हा। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर त्यांच्या सुनेनंच गंभीर आरोप केले। राऊत कुटुंबाकडून माझा शारीरिक मानसिक छळ करण्यात आला, तसंच माझ्यावर अनेक आघोरी इलाज करत माझा अमानुष छळ केला गेला असे आरोप गिरिजा राऊत यांनी केले। त्यांनी कौटुंबिक हिंसाचाराबाबत ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। गिरिजा राऊतांनी तक्रार देताच पोलिसांनी सिंधुदुर्गातील 2 आणि रत्नागिरीतील एका भोंदू बाबावर गुन्हा दाखल केला। सावंतवाडी कोलगाव येथील फिरोज बाबाला अटक देखील करण्यात आली। राऊतांवर गुन्हा दाखल होताच एकच खळबळ उडाली। माझा पती शारीरिक संबंध ठेवण्यास सक्षम नाही हे माहीत असूनही विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांनी माझं लग्न त्याच्याशी लावून दिलं। लग्नानंतर विविध कारणे देत तो शारीरिक संबंध टाळत होता। मी याबाबत विचारलं असता त्यांनी माझ्यासोबतच भोंदू बाबाकडून आघोरी कृत्य केलं। 2018 ते 2024 या काळात हे कृत्य घडलंय असा आरोपही गिरिजा राऊत यांनी केला। अघोरी कृत्य म्हटलं महाराष्ट्रामध्ये दरवर्षी आणि जादूटोणा बंदी विधेयक आहे, त्याची अंमलबजावणी केली जाते। तर तुम्हाला काय सांग, कशा पद्धतीने अघोरी प्रयोग तुमच्यावरती केले गेले आणि त्यांना किती कठोर शिक्षा झाली? अघोरी कृत्य ॲज इन 2018 मध्ये, म्हणजे डिसेंबर 2017 ला लग्न झाल्यापासून सप्टेंबर 2018 पर्यंत आमच्यात काहीही शारीरिक संबंध आले नव्हते। त्याच्यासाठी आमच्या फॅमिलीजनी बसून बोलणी केली आणि असं ठरलं होतं की गणपतीवरून आल्यानंतर या गोष्टीवर काम करायला सुरू करू। पण गणपतीवरून आल्यानंतरच एक थोडक्यात अशी घाबरण्याची घटना झाली, ज्याला त्यांनी असं अघोरी सगळ्या ह्याचं इलाजांचं स्वरूप दिलं की ते अक्षरशः सप्टेंबर 2018 पासून 22 सालापर्यंत ते त्यांनी सुरू ठेवलं, ज्याच्यात हे अघोरी कृत्य प्लस माझं मेडिकल ट्रीटमेंट्स ज्या त्यांनी केल्या, हायपोथायरॉइड असूनही त्यांनी मला जे अँटी डिप्रेसंट्स वगैरे दिले, त्याच्यामुळे मला सर्वोपरीने त्यांनी प्रचंड त्रास दिलेला आहे। गिरिजा राऊत यांनी गंभीर आरोप करताच विनायक राऊत यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले। गेल्या 3 वर्षांपासून गितेश आणि गिरिजा एकत्र राहत नाहीत। 2018 मध्ये घटना घडली असं सांगते आणि 2026 मध्ये त्याची तक्रार करते। यातच काहीतरी काळं दडलेलं आहे। सध्या त्यांची घटस्फोट केस सुरू आहे। गिरिजा राऊतनं सुरुवातीला 12 कोटींची मागणी केली होती। दर महिन्याला 5 लाख रुपये देण्याची देखील मागणी केली होती। आम्ही अंधश्रद्धा मानत नाही असं विनायक राऊतांनी म्हटलं। पण त्यानंतर पुन्हा तिने डीवीचं जे नोटीस दिलेले आहे, आत्ता हे माझ्या हातात आहे ते, ह्या डीवीच्या नोटीसमध्ये 20D प्रमाणे कौटुंबिक हिंसाचार वगैरे ते काय नोटीस दिली। त्याच्यामध्ये आर्थिक अनुतोष रक्कम रुपये दरमहा 5 लाख, तसेच कायमस्वरूपी आर्थिक अनुतोष रक्कम 10 करोड देण्याबाबतचे निर्णय सामनेवाला यांनी द्यावे। त्याचबरोबर भावनात्मक त्रासापोटी जी नुकसान भरपाई आहे ती सुद्धा 2 करोड, 2च ना, 2 म्हणजे 10 करोड अधिक 2 करोड 12 करोड आणि मागे एक आहे अजून एक 50 लाख कसलं तरी आहे। भेटत नाही, ठीक आहे, अजून एक 50 लाख। त्याशिवाय म्हणजे हे 12 करोड रुपये मागितले डीवीच्या नोटीसमध्ये आणि त्याशिवाय दरमहा 5 लाख रुपये खर्च मागितलं। त्याशिवाय घर आणि गाडी ही मागणी तर कायमच ठेवलेली आहे आणि ही मागणी मान्य होणार नाही हे लक्षात ठेवून तिने अशा पद्धतीचे खोटे नाटे आरोप आमच्यावर केलेले आहेत आणि ते आम्हाला मान्य नाहीत। या प्रकरणी 23 जुलै रोजी मुख्य सुनावणी होणार आहे। पण आता पोलीस चौकशीसाठी विनायक राऊत यांना कधीही अटक होऊ शकते असं म्हटलं जात आहे। त्यामुळे आता अटकेपासून वाचवण्यासाठी राऊत कुटुंब काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।
पण अनेकांना प्रश्न पडलाय की विनायक राऊत हे तर कोकण भागातील नेते आहेत, त्यांच्यावर कोकणात किंवा त्यांच्या जिल्ह्यात गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांच्यावर ठाण्यात का गुन्हा दाखल झाला? तर गिरिजा राऊत यांचं माहेर ठाण्यातील असल्याचं माहिती आहे. त्या पतीपासून वेगळ्या होऊन ठाण्यातच राहत आहेत. कायद्यानुसार पीडित महिला ज्या ठिकाणी राहते किंवा जिथं तिच्यावर अन्याय अथवा छळ झाला तिथं गुन्हा दाखल करण्याचा अधिकार तिला असतो. त्यामुळे विनायक राऊत यांच्यावर ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे.